या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया। उद्धव मोरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात माहिती देत आहे। उद्धव, काय सध्या तिथे घडामोडी सुरू आहेत? नक्कीच या ठिकाणी जे आहे ते गर्दी जमायला पुन्हा एकदा सुरुवात झाली। पोलीस बघू शकतो आपण किती ऍक्शन मोड मध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात, कारण की गर्दी पांगवण्यासाठी परत एकदा पोलीस जे आहे ते रस्त्यावर उतरलेले आहेत। हम्म. कुठं ना कुठं गर्दी ह्यासाठी जे आहे ते आता रस्त्यावर पेट्रोलिंग जे आहे ते पुन्हा एकदा पोलिसांनी सुरू केली। मात्र वाल्मिक कराड यांना पोलीस ठाण्यामध्ये ठेवलेलं आहे। पोलीस ठाण्यामध्ये त्यांचे ठसे वगैरे जे आहेत या सगळ्या संदर्भामधली प्रक्रिया सुरू असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। एकंदरीत आपण बघितलं तर बघू शकतो आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून पोलीस किती ऍक्शन मध्ये या ठिकाणी आले आहे। काटे घेऊन जे आहेत ते पब्लिक पांगवण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरलेले आहेत। एकंदरीत परिस्थिती बघितली तर तणावाची परिस्थिती या ठिकाणी असल्यामुळं कुठं ना कुठं ग्रुप जे आहे ते मॉब आहे ते जमू नये अशी एकंदरीत उद्धव, पोलिसांची मी भावना जरा आहे। आपल्याला थांबवतो। आपण आता उल्लेख केला की गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे। कोण हे लोक आहेत? वाल्मिक कराड समर्थक आहेत की कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत की स्थानिक नागरिक आहेत? नाही, दोन्हीकडले समर्थक आहेत। तर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते वाल्मिक कराड विरोधी लोक जे आहेत ते ज्या बाजूला पोलीस आता गेले त्या बाजूला आहेत। अशी घोषणाबाजी कुठे ना कुठे करण्यात येत होती। या घोषणाबाजी नंतर पोलीस जे आहेत ते ऍक्शन मूड मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसले आणि बघू शकतो की कशा पद्धतीने त्यांनी सामने लाठीचार्ज जे आहे ते या ठिकाणी केलेला आहे आणि गर्दी जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी कमी झाल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसतंय। काही वेळामध्ये वाल्मिक कराड यांना जे आहे ते कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि ह्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी शांतता असावी अशी पोलिसांची एकंदरीत भूमिका आपल्याला या ठिकाणी दिसतीये आणि त्यामुळे पोलीस जे आहेत ते आता रस्त्यावर उतरून गर्दी पांगवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत आणि आता जवळपास एका चक्करमध्येच गर्दी जी आहे ती पांगवण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। सातत्याने आपण बघू शकतो की उद्धव, या म्हणजे ठिकाणी ही गर्दी जी या रोडवर आपल्याला पाहायला मिळते, रस्त्यावर जी नागरिक जमा झालेले आहेत, त्यामुळे तर विलंब होत नाही यांना कोर्टामध्ये हजर करण्यासाठी? कारण आपण थोड्या वेळ आधी सांगितलं होतं की काही मिनिटाचीच प्रक्रिया पोलीस ठाण्यामध्ये होणार आणि त्यानंतर कोर्टात आणलं जाणार आहे, मात्र आपण पाहतोय विलंब होतोय फार। नक्कीच, कारण की काय आहे की वैद्यकीय अहवाल देखील या ठिकाणी आलेला नसल्याचं कळतंय आणि तो अहवाल जो आहे तो आल्याच्या नंतर लगेचच जो आहे ते त्यांना कोर्टामध्ये हजर करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। मात्र काही मिनिटांमध्ये कुठं ना कुठं यांना जो आहे ते कोर्टात हजर केलं जाणार असल्याचं पोलीस सांगतायत। मात्र 15 मिनिटं होऊन गेलेत आतापर्यंत त्यांना पोलीस ठाण्यामध्येच प्रक्रियेसाठी थांबवल्याचं सांगण्यात आले। एकंदरीत जर बघितलं तर याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे, कारण की कोर्टाचे कशा पद्धतीने आर्ग्युमेंट युक्तिवाद या ठिकाणी होतात आणि या सगळ्या संदर्भामध्ये कोर्ट काय निर्णय देते या सगळ्या निकालाकडे या सगळ्या प्रक्रियेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे आणि या ठिकाणी ही जी भूमिका आहे ती अत्यंत कोर्टाची भूमिका आहे ती अत्यंत महत्वाची असणार आहे, कारण की कशा पद्धतीचा न्याय जो आहे तो न्याय देवता या ठिकाणी देतात हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे। संपूर्ण बीड जिल्ह्याचं राज्याचं लक्ष आता कोर्टाच्या या हेअरिंग कडे लागलेलं आहे। हेअरिंग मधून नेमकं बाहेर काय येतं हे महत्वाचं असणार आहे आणि त्याकडे आपलं श्रेयस लक्ष असणारच आहे। जी उद्धव, आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये आपण सांगितलं की इथे गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे। दोन्ही पक्षाचे लोक इथे जमत आहेत असं आपण सांगितलं। एकीकडे संतोष देशमुख यांचे समर्थक असतील तर दुसरीकडे वाल्मिक कराड यांचे देखील समर्थक असतील आणि आता थोड्याच वेळात ज्या वेळेला पोलीस ठाण्यातून वाल्मिक कराडला बाहेर आणलं जाणार आणि ज्या रस्त्यावरून कोर्टाकडे घेऊन जाणार त्या रस्त्यावर हे समर्थक देखील आमने सामने येऊ शकतात आणि संघर्ष इथं निर्माण होऊ शकतो। तर त्या संघर्षाला निपटण्यासाठी पोलिसांची कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे? यस, आपण जर बघू शकतो की कोर्टाचा जो समोरून जाणारा रस्ता आहे केज अंबाजोगाई रस्ता, तो रस्त्यावरची कोर्ट परिसर आणि शिवाजी महाराज चौक जे आहे तिथपर्यंतची वाहतूक पूर्णतः जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। दोन्ही साईडची वाहतूक बंद केलेली आहे। रस्ता हा मोकळा आहे आणि रस्त्यावर जे आहे ते लोक कुठं ना कुठं जमून दिले जात नाही। पोलीस त्यांना सातत्याने पांगवत आहेत आणि त्यामुळं गर्दीवर जे आहे ते गर्दी या ठिकाणी जमून पोलीस देत नाहीत, त्याच्यामुळं संघर्ष कुठं ना कुठं या ठिकाणी होणार नाही असं दिसतंय। मात्र खबरदारी म्हणून मोठा तगडा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे
सगळ्या परिस्थितीमध्ये ताणतणावाची घटना कुठं घडू नये यासाठी पोलिसांचे प्रयत्न या ठिकाणी आहेत. त्यामुळे रस्त्यावर पोलीस पेट्रोलिंग करून जे गर्दी वगैरे जमते त्याची पांगवण्यासाठी प्रयत्न करताना या ठिकाणी दिसत आहे. जी, या संदर्भामध्ये आता काही वेळातच पोलीस ठाण्यातून या कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि आपण सांगताय मोठा कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त आहे. तुर्तास धन्यवाद उद्धव, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी या संदर्भातले अपडेट देत राहा. आपण पाहतोय की इथे कोणत्याही प्रकारे संघर्ष निर्माण होऊ नये, समर्थक आमने सामने येऊ नये, त्यामुळे इथं गर्दी होऊ दिली जात नाही आहे. हळूहळू इथे गर्दी जमायला सुरुवात झाली की पोलिसांकडून ही गर्दी पांगवण्याचं काम केलं जात आहे. मोठा पोलिसांचा फौजफाटा इथं तैनात करण्यात आलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि हिंसाचार होऊ नये यासाठी खबरदारी पोलिसांकडूनही घेतली जाते आहे. या संपूर्ण मार्गावर पूर्णपणे वाहतूक देखील बंद करण्यात आलेली आहे, अशी माहिती आता थोड्या वेळाआधी आमच्या प्रतिनिधींनी आपल्याला दिली. आणि आता ही आपण ताजी दृश्य आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. जिल्हा सत्र न्यायालयाच्या गेटच्या बाहेरची ही दृश्य आहे आणि त्या संपूर्ण मार्गावर कशा प्रकारे पोलिसांचं पेट्रोलिंग सुरू आहे आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा इथे आहे, आपण ते पाहतोय. थोड्याच वेळामध्ये वैद्यकीय चाचणीचा अहवाल देखील प्राप्त होणार. त्या अहवालाच्या प्राप्तीसाठी देखील पोलिसांकडून प्रतीक्षा आहे पोलिसांना आणि अहवाल मिळताच या संपूर्ण प्रक्रियेला आता पुढे नेण्यात येणार आहे आणि कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. हाताचे ठसे वगैरे पोलिसांनी याची नोंद केलेली आहे आणि पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराडला सध्या केजच्या आणण्यात आलेला आहे, अशी माहिती मिळते आहे. जवळजवळ 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. वैद्यकीय चाचणी आटोपल्यानंतर वाल्मिक कराडला या केजच्या पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेला आहे आणि आता या पोलीस ठाण्यातून थोड्याच वेळामध्ये काही वेळातच आता या कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि या कोर्टाच्या रस्त्यासमोर, या कोर्टाच्या गेटच्या बाहेर रस्त्यावर कशा प्रकारे आपण इथं पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे ते पाहू शकता. ताजी दृश्य आपल्या टीव्ही स्क्रीनवर जी आपण पाहत आहे ती आहे की सध्या तिथे या कोर्टाच्या बाहेर काय घडामोडी सुरू आहेत ते आपण थेट या दृश्यांमध्ये पाहतोय. काही वेळातच या कोर्टामध्ये वाल्मिक कराडला आणलं जाणार आहे आणि कोर्टामध्ये हजर केलं जाणार आणि त्यानंतर युक्तिवाद केला जाणार आहे आणि या संपूर्ण घटनेमध्ये काय न्यायालय निर्णय देतो ते पाहावं लागणार आहे, कारण अत्यंत महत्त्वाची ही घडामोड आहे. गेल्या महिन्याभरापासून या संपूर्ण घटनेचे राज्यभरात पडसाद उमटताना दिसत आहेत. वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि आपण सध्या इथे पाहतोय कशा प्रकारे पोलिसांकडून इथं खबरदारी घेतली जात आहे. माध्यम प्रतिनिधी सुद्धा इथं मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत. सरकारी वकिलांकडून वाल्मिक कराडचा खटला लढवण्यास नकार देण्यात आलेला आहे. ही बातमीपत्रातली महत्त्वाची घडामोड आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहत आहे आणि ताजी दृश्य एकीकडे आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे. केजच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली, त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं आणि जवळजवळ 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. वाल्मिक कराड केजच्या पोलीस ठाण्यामध्ये आहे आणि कायदेशीर प्रक्रिया पोलिसांकडून पूर्ण केली जाती आहे आणि त्यानंतर या कोर्टामध्ये हजर केलं जाणार आणि थोड्याच वेळात वाल्मिक कराडला कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि या संदर्भात आता न्यायालय काय निर्णय देतं ते पाहावं लागणार आहे, कारण संपूर्ण राज्यासह देशाच्या नजरा या न्यायालयाच्या निर्णयाकडे लागलेल्या आहेत. बीडमधल्या मस्साजोग तालुक्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं हे प्रकरण अत्यंत गंभीर हे प्रकरण आहे आणि राज्यभरात चांगलंच गाजलेलं हे प्रकरण आहे. त्यानंतर वाल्मिक कराडला नाट्यमयरित्या पोलिसांनी ताब्यात घेतलं. शरणागती वाल्मिक कराडनं पत्कारली. सकाळीच तो शरण आला, त्यानंतर आता केजमध्ये आणण्यात आलं आणि त्यानंतर वैद्यकीय चाचणी झाली आहे. त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया पोलिसांकडून पार पडल्यानंतर न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. ही ताजी दृश्य कोर्टाच्या बाहेरची आपण पाहतोय कशा प्रकारे पोलिसांचा इथे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. इथे जवळजवळ दोन्ही गटाचे नागरिक इथं जमू लागलेले आहे. गर्दी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पोलिसांकडून सतत इथं गर्दी पांगवण्याचं काम केलं जात आहे. कुणालाही इथे जमू दिलं जात नाही आहे आणि या संपूर्ण रस्त्यावरची वाहतूकही बंद करण्यात आलेली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दक्ष आहेत. पोलिसांकडून मोठ्या प्रमाणामध्ये इथं फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे आणि इथे काळजी घेतली जाते आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कुठलाही संघर्ष इथं निर्माण होऊ नये. मात्र आपण आता या संपूर्ण घडामोडीकडे लक्ष ठेवूनच आहोत. काही वेळातच कळणार की
या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेनंतर कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टामध्ये युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालय याबाबत काय निर्णय देते आणि काय फैसला येतो आणि कशा प्रकारे याचं स्वागत संपूर्ण देशमुख कुटुंबियांकडून कशा प्रकारे केलं जातं किंवा राजकीय नेत्यांकडून कशा प्रकारे याचं स्वागत केलं जातं ते आपण पाहतोय. कारण या संदर्भात मुख्यमंत्री सुद्धा त्यांनी दखल घेतलेली आहे आणि ते लक्ष ठेवून आहेत आणि त्यांनी कायदेशीर कारवाई होईल, न्याय मिळेल अशी माहिती दिलेली आहे. वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये काही काळ वाल्मिक कराडला आणण्यात आलेला आहे आणि सरकारी वकिलांकडून वाल्मिक कराडचा खटला लढवण्यास नकार देण्यात आलेला आहे अशी माहिती जय महाराष्ट्राला सूत्रांद्वारे मिळालेली आहे. हे दृश्य केज येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेरची दृश्य आपण पाहतोय. इथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे ते आपण पाहतोय. सुनावणीआधी सरकारी वकिलांकडून केस लढण्यास नकार देण्यात आलेला आहे. वैयक्तिक कारणास्तव दुसरा वकील नेमावा अशी सरकारी वकिलानं प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे आता या संदर्भात महत्त्वाची घडामोड एस देशपांडे यांच्याऐवजी SB शिंदे हे सरकारी वकील आता असतील असं समजतंय. कारण सरकारी वकिलाकडून वाल्मिक कराडचा खटला लढण्यास नकार देण्यात आलेला आहे. सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिलेली आहे. आपल्याला प्रतीक्षा होती ती म्हणजे आता थोड्याच वेळात कोर्टात हजर केले जाणार आणि वकिलांकडून युक्तिवाद होणार. मात्र आता ही घडामोड समोर येते. एस देशपांडे यांच्याऐवजी SB शिंदे हे केस लढणार. सुनावणी आधी सरकारी वकिलांनी युक्तिवाद करण्यास नकार दिलेला आहे. वैयक्तिक कारणास्तव दुसरा वकील नेमावा अशी प्रतिक्रिया सरकारी वकिलांना दिलेली आहे. सरकारी वकील आता ऐनवेळी बदलण्यात आलेला आहे. त्यामुळे या ऐनवेळी जो काही बदल करण्यात आलेला आहे या बदलाचा परिणाम काय होतो, निर्णयावर काही परिणाम होतो का तेही पाहावं लागेल. तर सुरुवातीपासून आज दिवसभराच्या घडामोडींकडे आपण लक्ष घातलं तर सर्वात आधी वाल्मिक कराडनं स्वतः शरण येण्याच्या आधी एक व्हिडिओ जारी केला आणि त्यामध्ये स्पष्टीकरण दिलं की या संपूर्ण प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याचं वाल्मिक कराडने म्हटलं. त्यानंतर स्वतःच्या गाडीमध्ये CID ऑफिसमध्ये पोहोचत वाल्मिक कराड शरण आला. त्यानंतर CIDने ताबा घेतला आणि या वाल्मिक कराडला घेऊन केजकडे पोलीस आणि CID पथक रवाना झालं. त्यानंतर थोड्याच वेळापूर्वी तासभरापूर्वी आपण पाहतोय की केजमध्ये वाल्मिक कराडला आणण्यात आलं आणि त्यानंतर थेट वैद्यकीय चाचणीसाठी केज उपजिल्हा रुग्णालयामध्ये वाल्मिक कराडला आणण्यात आलं आणि वैद्यकीय चाचणी जवळजवळ 20 मिनिटं इथे झाली. त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराडला नेण्यात आलं आहे आणि कायदेशीर प्रक्रिया इथे पोलिसांकडून पार पाडली जाते आणि काही वेळातच आपण पाहतोय की काही वेळातच आता न्यायालयात हजर केलं जाणार आहे. जी काही घडामोड सातत्यानं समोर येत आहे त्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे जोडले गेलेले आहेत. उद्धव मोरे, आता आपल्याला कळतंय की सरकारी वकील बदलण्यात आलेला आहे. काय ही घडामोड सध्या घडतीये तिथे? कोर्टामध्ये जे सरकारी वकील होते त्यांनी युक्तिवाद करायला कुठेतरी असमर्थता दाखवल्यामुळे JB शिंदे जे आहेत ते CIDचे वकील असणार आहेत आणि त्यांच्या CID मार्फत JB शिंदे जे की आता त्यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे ती युक्तिवाद करणार आहेत. एकंदरीत बघितलं तर जे स्थानिक या ठिकाणचे सरकारी वकील होते त्यांनी कुठेतरी हे वादग्रस्त प्रकरणामुळे आपण या सगळ्या संदर्भामध्ये युक्तिवाद करणार नसल्याचं म्हणलं होतं आणि लगेचच CID मार्फत जे आहे ते JB शिंदे यांची जी आहे ती नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. उद्धव, आपण पाहतोय हे अत्यंत हाय प्रोफाईल खटला आहे हा आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये राजकीय दबाव तंत्र वापरलं जाते असे आरोप होत आहेत आणि आता ऐन वेळेमध्ये अशा प्रकारचे जे बदल आहेत त्यातून वेगळाच संशय उत्पन्न म्हणजे इथे उपस्थित केला जाऊ शकतो. तर याबाबत काय चर्चा आहेत? कारण ते अत्यंत महत्वाचे हे प्रकरण आहे. संपूर्ण देशाच्या विधानसभेपासून देशाच्या लोकसभेपासून राज्याच्या विधानसभेमध्ये हे प्रकरण जे आहे ते सातत्याने सभागृहामध्ये मांडण्यात आलं होतं. या सगळ्या संदर्भामध्ये न्याय निवाड्याची मागणी कुठं ना कुठं या सगळ्या संदर्भामध्ये झाली होती. या खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचे आरोपी आहेत
त्या सगळ्या संदर्भामध्ये त्यांच्यावर बी गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहेत ते झाल्याचं आपण या ठिकाणी बघतोय. वाल्मिक कराड यांना या ठिकाणी आणलं जात आहे. गाडी बघू शकतो आपण, कोर्टाच्या दिशेने वाल्मिक कराड जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. बघू शकतो मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये वाल्मिक कराड या ठिकाणी आणलेला आहे. 2 गाड्या आणि या सगळ्या संदर्भामध्ये सगळ्या बघू शकतो वाल्मिक कराडला कोर्टात हजर करण्यात आले. वाल्मिक कराड जे आहे ते कोर्टामध्ये त्यांना हजर करण्यात आलेलं आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये जे आहे ते वाल्मिक कराड यांना कोर्टामध्ये जे आहे ते आणलेलं आहे. आता लगेचच या सगळ्या संदर्भामध्ये हिअरिंग जे आहे ते सुरू होणार आहे. वाल्मिक कराडला कोर्टामध्ये आणल्यानंतर लगेच रस्त्यावरचं ट्रॅफिक बी जे आहे ते मोकळं करण्यात आले. सगळ्या ज्या 1 तासापासून गाड्या ज्या अडून धरल्या होत्या त्या गाड्या कुठेतरी आता सोडायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त जो आहे तो कोर्टाच्या दिशेने पूर्णपणे वळवलेला परिस्थिती सध्या आपल्याला या ठिकाणी दिसते. बघू शकतो की आता कोर्टामध्ये काय होतं, कशा पद्धतीने होतं याकडे आपलं आता लक्ष असणार आहे. जी, आता ही संपूर्ण घडामोड कोर्टाच्या ताब्यात गेलेली आहे. आता जवळजवळ किती वेळ युक्तिवाद चालेल हे आपण आता स्पष्ट सांगू शकत नाही. मात्र ज्या वेळेला युक्तिवाद होणार आणि त्यानंतर कोर्टाकडून जो काही निर्णय होणार ते आपण प्रेक्षकांना सर्वात आधी सांगणारच आहोत. मात्र धन्यवाद तुर्तास आपण या सविस्तर माहितीसाठी दिली. आता कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि आता संपूर्ण फौजफाटा हा कोर्टाकडे इथं पोलिसांचा वळवण्यात आलेला आहे. आपण पाहतोय वाल्मिक कराडला अखेर आता कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे. आता न्यायालयामध्ये संपूर्ण या प्रकरणाचा युक्तिवाद केला जाणार आहे. ऐनवेळी वकिलांची बदली करण्यात आलेली आहे. सरकारी वकील आता इथं बदलण्यात आलेले आहे. आता त्यानंतर वादग्रस्त वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि आता संपूर्ण प्रकरणाची कोर्टामध्ये सुनावणी होणार आणि या सुनावणीनंतर कोर्ट काय निर्णय देतो ते पाहावं लागणार आहे. या युक्तिवादानंतर कोर्टाचा निर्णय येणार आणि सगळ्यांच्या नजरा ज्या निर्णयाकडे लागलेल्या आहेत तो निर्णय काही वेळातच आपल्या समोर असेल. मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे. या संपूर्ण घडामोडींकडे आपलं लक्ष लागलेलंच असणार आहे. अत्यंत नाट्यमयरित्या हे संपूर्ण प्रकरण दिवसभरापासून माध्यमांमध्ये चांगलंच गाजतंय. त्यानंतर आता तासाभरापासून वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता अखेर कोर्टामध्ये वाल्मिक कराडला हजर करण्यात आलेला आहे. आता कोर्टामध्ये युक्तिवाद चालेल आणि या युक्तिवादानंतर कोर्ट काय निर्णय देतो ते पाहावं लागणार आहे. वाल्मिक कराडला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे, न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता पोलिसांचा संपूर्ण फौजफाटा या कोर्टाच्या बाहेर तैनात करण्यात आलेला आहे. कारण कुठलाही अनुचित प्रकार आणि संघर्ष इथं निर्माण होऊ नये याची दक्षता पोलिसांकडून घेतली जाते आहे. जवळजवळ किती वेळ या संदर्भातला युक्तिवाद चालतो हे पाहावं लागेल आणि त्यानंतर कोर्टाचा निकाल येईल. कोर्टाचा जो काही निर्णय असेल तो सर्वात आधी आम्ही जय महाराष्ट्रवर आपल्याला दाखवणार आहोत. या संपूर्ण घडामोडींकडे आपलं लक्ष लागून आहे. आता हे संपूर्ण प्रकरण कोर्टाच्या ताब्यात गेलेलं आहे. आता या संदर्भात कोर्टामध्ये युक्तिवाद होईल आणि त्यानंतर कोर्ट काय निर्णय देते ते पाहावं लागेल. कोर्टाच्या बाहेरची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. थोड्याच वेळाआधी याच कोर्टातून आत वाल्मिक कराडला नेण्यात आलेला आहे आणि इथे गेटच्या बाहेर मोठा पोलिसांचा फौजफाटा लावण्यात आलेला आहे. वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि आता युक्तिवाद सुरू होणार आणि थोड्याच वेळात
या संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वात पहिला कोर्टाचा काय निकाल येतो ते पाहावं लागणार आहे। संभाव्य जी परिस्थिती आहे त्यातून असं कळतंय की वाल्मिक कराडला पोलीस कोठडी सुनावली जाऊ शकते, कारण वाल्मिक कराडच्या वकिलांकडून जामिनासाठी देखील अर्ज केला जाणार अशी माहिती समोर आलेली होती। मात्र त्याची शक्यता जवळजवळ नसल्यासारखीच दिसती आहे। फार कमी आहे की जामीन अर्ज कोर्टाकडून स्वीकारला जाणार, कारण ज्या प्रकारचं हे संपूर्ण प्रकरण आहे या प्रकरणामध्ये ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि जे गंभीर दखल मुख्यमंत्र्यांकडून देखील या संपूर्ण प्रकरणाची घेण्यात आलेली आहे, त्यामध्ये आता कोर्ट देखील या प्रकरणातली गंभीरता लक्षात घेता निर्णय देताना सर्व बाबींचा विचार करेल आणि पोलीस कोठडी सुनावली जाऊ शकते असं बोललं जात आहे। मात्र किती दिवसाची पोलीस कोठडी असेल ते पाहावं लागणार आहे। न्यायालयीन कोठडी असणार की पोलीस कोठडी सुनावण्यात येणार तेही बाब महत्त्वाची ठरणार आहे, कारण या प्रकरणामध्ये ऐनवेळी सरकारी वकील बदलण्यात आलेला आहे। काही वैयक्तिक कारण देत सरकारी वकील दुसरा नेमावा अशी मागणी करण्यात आली, त्यानंतर सरकारी वकील बदलण्यात आला। आता दुसरा वकील या संदर्भात CID कडून युक्तिवाद करणार आहे। त्या संपूर्ण घडामोडी ज्या ऐनवेळी बदलल्या त्याचा परिणाम निकालावर काही होतो का तेही पाहणं फार महत्त्वाचं ठरेल। आता सध्या या रस्त्यावर वाहतूक देखील सोडण्यात आलेली आहे। जवळजवळ तासाभरापासून या संपूर्ण रस्त्यावरची वाहतूक ही अडवण्यात आलेली होती। कुणालाही या रस्त्यावर येण्याची आणि कुणालाही इथून वाहनधारकांना जाण्याची परवानगी नव्हती। पोलिसांनी इथं मोठा फौजफाटा लावलेला होता आणि आता वाहतूक देखील या रस्त्यावरून सुरळीत झाल्याची दृश्य आपण पाहतोय। जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। आता इथे वाहतूक देखील सोडण्यात आलेली आहे आणि आता मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील इथं तैनात करण्यात आलेला आहे। वाल्मिक कराडला केज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे।